आमच्या मंत्री महोदयांनी तिथं केलेलं आहे. अगदी नुकतीच पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही नवी सुरू होते, एक नवा अध्याय सुरू होतोय असं आपण म्हणूया. आणि यामध्ये साधारणतः राज्यातल्या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड आहे यामध्ये विशेषत्वानं. 9 जिल्हे आहेत. कशी ही योजना असेल, कसा हा मेगा प्लॅन आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये एकंदर 100 जिल्ह्याचा त्यामध्ये या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्या साधारणतः महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर 9 जिल्ह्याचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. यातनं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना शेतामध्ये त्याच्या शेतामध्ये कसं उत्पादन वाढलं पाहिजे, त्या शेतकऱ्याला त्याची शाश्वत शेती वाढवणे, पीक घनतेत वाढ करणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे, त्याला जे कर्ज आपण म्हणतो कर्ज उपलब्ध करून त्याचे अशा अनेक गोष्टीचा समावेश त्यातनं करून हे जे 9 जिल्हे आहेत यामध्ये शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त मदत होईल यातनं हा उद्देश आहे. या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आजच सकाळी त्या योजनेचं शुभारंभ केलेला आहे. निश्चित प्रकारे या 9 जिल्ह्यामध्ये आमचे अधिकारी असतील, कलेक्टर साहेबांच्या आदेशाखाली जी टीम तयार केली आहे त्यातनं निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला त्याचा एक उपयोग आणि भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे.